तर नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या गमती जमती आणि ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. तर आमच्या गावाला तर शेवगाची खूप सारी झाडे आहेत आणि आपल्या घरासमोर सुद्धा एक शेवगाचं झाड आहे. तर त्याला भरपूर शेवगा लागलेल्या आहेत आणि शेंगा लागलेल्या आहेत शेवग्याच्या. तर म्हंटल शेवग्याच्या शेंगांची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करावी. तर बघू शकता आता मी आपल्या घराजवळच झाड आहे, तर मी शेंगा तोडायसाठी आलेले आहेत. तर बघा खूप साऱ्या शेंगा आहेत झाडाला आपल्या. तर आपण आता त्या तोडून घेऊयात. तर आता मी शेवगा तोडण्यासाठी खूप मोठी काठी आणलेली आहे आणि आम्ही आता या शेवगा तोडून घेणार आहे. तर मित्रांनो हे बघा आता मी किती शेवग्याच्या शेंगा तोडलेल्या आहे आणि त्या पण आपल्या घराजवळच्या झाडाच्या. तर आता मस्तपैकी आपण चुलीवरच चण्याची डाळ टाकून काळ्या मसाल्यातील शेवगाचं कालवण बघणार आहोत. तर चला आपण आता घरात जाऊन रेसिपी बघूया. तर या ताज्या ताज्या शेंगा आता मी तोडून आणलेल्या आहेत आणि जेवढ्या मला लागतात तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत. तर आपण या शेंगा आता सोलून घेऊयात. त्याच्या दोन्ही साईडचे टोक मी काढून घेते आधी. तर हे बघा पहिल्यांदा मी आपल्या बोटाच्या साईजच्या आकाराचे तुकडे तुकडे करून घेतले आहे, म्हणजे सोलायला सोपे जातात. तर आता मी हे चाकूनी याच्या साली काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी आता याच्या साली काढून घेते. तर तुम्ही अशा प्रकारे नखाने सुद्धा याच्या साली सोलू शकतात. हे बघा नखांनी पण छान प्रकारे या शेवगाच्या शेंगा सोलल्या जातात. दोन्ही साईडनी चांगल्या सोलून घ्यायच्या आहेत शेंगा. तर आता आपल्या शेंगा सोलून झालेल्या आहेत. तर आपण आता चूल पेटून घेऊया आणि मसाल्याची तयारी करून घेऊया. तर चूल पेटवायला मी लाकडं आणलेली आहेत. तर मी छोटे छोटे कांदे घेतलेले आहे, 4 ते 5 कांदे आहेत. तर आपण आता चूल मस्तपैकी पेटलेली आहे आणि ते मी आहारावर भाजायला टाकून देते त्याच्यात. तर कांदे मी आहारात भाजायला टाकलेले आहे, ते भाजतायत. तोपर्यंत मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते मी किसून घेते. तर खोबरं किसून घेतलं आहे मी, आता ते भाजून घेते तव्यावर.
आणि इथे मी भाजण्यासाठी एक कांडी लसूण घेतले आहे आणि थोड्या 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे. तर आता मी एक खोबरं भाजून घेते. तर खोबरं झालंय आता भाजून माझं, तर मी हे काढून घेते. आता मी लसूण भाजून घेते. लसूण आणि मिरची भाजून घेऊया आपण. लसूण आणि मिरची पण भाजलेली आहे. तर कांदे आता आपले पूर्णपणे भाजलेले आहेत. तर आता सगळे कांदे मी काढून घेतलेत. स्टॉप. तर आता हे कांदे आपण सोलून घेऊया. बघू शकता आता मी हा सगळा मसाला भाजून घेतला आहे. तर हा मसाला आता आपण छानपैकी पाट्यावरती वाटून घेतोय. तर नेहमीप्रमाणे मी मिक्सर मध्ये मसाला न वाटता आज वाटण मी पाट्यावरती करून घेणार आहे. तर मी बघू शकता इथे आपल्या मसाल्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, अद्रक आणि जिरे ऍड करून घेतलेला आहे. तर आता आपण मसाला वाटायला सुरुवात करूया. तर मित्रांनो हे बघा माझा सम्यक पण माझा ब्लॉग शूट करतोय. कसं काढायचं ते? तर मित्रांनो मी आता पाट्यावरती आपला सगळा मसाला वाटून घेतलेला आहे. एकदम बारीक वाटलेला आहे बघू शकता. तर चला आपण आता आपल्या कालवणाला फोडणी देऊयात. तर कढई ठेवून घेतली आहे कालवणासाठी. कढई तापलेली आहे छानपैकी. त्याच्यात मी 1 ते 2 चमचे टाकून घेते. तेल ही तापलेलं आहे. तर तेलामध्ये आपण थोडासा मसाला टाकतोय तरीसाठी. आणि त्यानंतर आपण काळ्या मसाल्याचं वाटण टाकून एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकतेय.
तर आपण हे सगळे मसाले छानपैकी तेल सुटस्तोवर परतून घेऊया. तर बघू शकता मसाला आता आपला चांगल्या प्रकारे परतला आहे. तर मित्रांनो, आपण ही शेवग्याची शेंगा चण्याच्या डाळीत करत होता, तर इथे माझ्याकडे वाटलेली डाळ होती. तर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मी या मसाल्यामध्ये परतून घेते. तर हे बघा, आता मसाला परतलेला आहे चांगल्या प्रकारे. तर इथे आपण आता या सोललेल्या शेंगा या आपण चांगल्या धुवून घ्यायच्या आहे. आणि ह्या आपण या मसाल्यामध्ये ऍड करायच्या आहेत, जेणेकरून या शेंगा मसाल्यामध्ये छान एकजीव होतील. माझ्याकडे ही थोडीशी चण्याची डाळ सुद्धा होती, ती सुद्धा मी याच्यात टाकून घेते. तर बघा, आता मसाल्यामध्ये शेंगा छान प्रकारे मी परतून घेतलेला आहे. तर हे आपण चण्याची डाळ शिजून घेतली, त्याचं गरम पाणी आहे, तर हेच आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता आपल्या शेवगाच्या शेंगा चांगल्या शिजस्तोवर आपण हे उकळून घेऊयात. तर आता आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे आणि शेंगा पण आता शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. शेंगा शिजलेल्या आहेत मस्तपैकी. छान कालवण झालेलं आहे. थोडं मी अजून ते आहारावर ठेवलेलं आहे मस्तपैकी. तर मित्रांनो, तर आपला हा ब्लॉग, आपली शेवगाच्या शेंगाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब ही करायला विसरू नका. थँक्यू.